उमेदवारांना धमकावणं, कशा पद्धतीने फॉर्म तू अर्जच भरू नको, निवडणुकीतून माघार घे, अशी अनेक उदाहरणं आहेत ना. रामवाणी आमचे उमेदवार त्यांचं उदाहरण आहे. माझ्या इलेक्शनला कुणी काम केलं, मला त्यालाच मोठं करायचं, मला त्यालाच कामं द्यायची. हे तुम्ही शहराला पुढं नाही घेऊन जाते, आहे तिथंच ठेवत आहे आणि उलट मागं चाललंय हे शहर. लोकांना बोलता येत नाहीये, लोकांना प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाही, प्रकट होता येत नाहीये. फक्त घड्याळ आणि कमळ याच्या विरोधात जे जे उभे आहेत त्यांना प्रचंड त्रास द्यायचा. ज्याचे व्यवसाय आहेत, हॉटेल व्यवसाय आहेत, कुणाची दुकानं आहेत, कुणाचं दुसरं एखादा टेंडर आहे, त्यांना सगळ्या आर्थिक त्यांची कोंडी करायचं काम करायचं. नमस्कार, द अहिल्यानगरमध्ये मी प्रियंका पाटील शेळके आपलं सगळ्यांचं स्वागत करतेय. आता अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि ही निवडणूक सुरू असताना खऱ्या अर्थानं नेते मंडळींचं काय मत आहे आणि निवडणूक कशा पद्धतीनं कुठल्या व्हिजनवरती जातीये, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगरचं राजकारण कुठल्या मुद्द्यांवरती गाजतंय, विकासाचे मुद्दे आहेत का, या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत शहराचे जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकरजी. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात की राजकारणात सध्या काय सुरू आहे. अभिषेकजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आता अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक सुरू आहे. तब्बल इतक्या वर्षानंतर ही निवडणूक होतीये. लोकांमध्ये कसं वातावरण आहे, कसं प्रतिसाद मिळतोय? लोकांना बदल अपेक्षित आहे. आम्ही ज्या वेळेसपासून 30 तारखेला फॉर्म भरण्याचा शेवटची तारीख होती त्यावेळेसपासून आमचे उमेदवार त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरले, निवडणुकीला सज्ज झाले. निवडणूक ही ज्या निवडणुका झाल्या आणि आता तब्बल 8 वर्षानंतर होती, तर खूप वेगळा असा आपण म्हणू या निवडणुकीचा अँगल निर्माण झालेला आहे लोकांच्या मनामध्ये. त्याचं कारण आहे, लोकांना बोलता येत नाहीये, लोकांना प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाही, प्रकट होता येत नाहीये. जे मन मोकळेपणे ह्या निवडणुकीचा जो रणसंग्राम असतो, रणधुमाळी असती, ती रणधुमाळीमध्ये असं जे लोक सहभागी व्हायला पाहिजे तशा उत्सवात मला नाही वाटत सहभागी होते. उलट आम्ही जिथं इथं झालो, आता खासदार निलेश लंके साहेबांनी मी जिथे इथं आम्ही फिरलो उमेदवारांसोबत प्रचारात, तर तिथं एक लोक आम्हाला तुमच्याबरोबर आम्ही खासगीत बोलू, आम्हाला फोनद्वारे मेसेज करतात की उमेदवार उभं केले तुम्ही, सर्वसाधारण उमेदवारांना संधी दिलेली आहे, तुमच्या वेळेस जे प्रामाणिक राहिले त्यांना संधी दिलेली आहे. हा खूप मोठेपणा आहे आणि त्याच्यामुळं लोक निश्चित प्रकारे, लोकांना दहशत नकोय, गुंडगिरी नकोय, फक्त एक जी विकासाची वल्गना केली जाते मोठी मोठी, तर तो एक ठराविक ठिकाणी विकास झालाय. म्हणजे ज्याला आपण म्हणू की मला जिथं करायचं आहे मी तिथंच करू शकतो. पण जे लोकप्रतिनिधी असतात त्यांची जबाबदारी असते की संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, प्रत्येक प्रभागाचा झाला पाहिजे. एक ठराविक लोकांच्या घटकाच्या समूहाच्या विरोधात जाऊन तिथं दुर्लक्ष करून टाकायचं, तिथं लोकांना त्रास होईल, अशा पद्धतीचं राजकारण गेल्या 1.5-2 वर्षापासून या शहरामध्ये चालू आहे. आणि जे लोकांच्या लोककल्याणासाठी अत्यंत घातक आहे. तर त्याच्यामुळं एक चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतोय लोकांचा. लोकांनी ही निवडणूक निश्चित प्रकारे हातात घेतलेली आहे. आता जरी काही दिसत नसलं, जसं आमच्या लोकसभेला विधानसभेला सुप्त लाट होती, तशी सुप्त लाट बघा तुम्ही आता या महापालिकेला दिसून येईल. अभिषेक जी, तुम्ही विधानसभेला उभे होतात, विधानसभेला देखील तुम्ही 80,000हून अधिक मतं मिळवलेली आहेत. तो कौल, ती नाराजगी, जे आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या नाराजगीचा तो सूर होता, महानगरपालिकेला तो दिसेल असं वाटतंय तुम्हाला, किंवा काय जाणवतंय? ती लोक सगळी 100% दिसेल तो कौल. त्याचं कारण स्पष्ट आहे. मी जसं सांगितलं, मूलभूत गरजा ज्या आहेत, समोरच्यांकडं जी सत्ता आहे तो ठिकठिकाणी त्या सत्तेचा माज दिसून येतो. त्या सत्तेपासून उद्दिष्ट हे साधलं गेलं पाहिजे की आपल्याला सगळ्यांचाच कामं करायची. फक्त निवडणुकीचा द्वेष आणि जर तो क्रोध आणि राग समोरची जी जोडी डोक्यात ठेवत असेल, तर त्याच्यामध्ये तुमच्या शहराचं कधी भलं होणार नाही. माझ्या इलेक्शनला कुणी काम केलं, मला त्यालाच मोठं करायचं, मला त्यालाच कामं द्यायची. हे तुम्ही शहराला पुढं नाही घेऊन जाते, आहे तिथंच ठेवत आहे आणि उलट मागं चाललंय हे शहर. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं, आमच्याकडं आम्ही आमचं 2 दिवसापूर्वी
जे काही आमची सभा झाली तर ती वस्तुस्थिती मांडली. जे खासदार निलेश लंके साहेब बोलले ती वस्तुस्थिती आहे. उमेदवारांना धमकावणं, कशा पद्धतीने फॉर्म तू अर्जच भरू नको, निवडणुकीतून माघार घे, अशी अनेक उदाहरणं आहेत ना. रामवाणी आमचे उमेदवार, त्यांचं उदाहरण आहे. तर हे कॅन्डिडेट्स, असे कॅन्डिडेट्स ज्यांचं राजकीय पार्श्वभूमी नव्हती, जे कधीही राजकारणात नव्हते, फक्त आमच्यासोबत प्रामाणिक निष्ठेने राहिले, दडपणात राहिले, दहशतीच्या सावटाखाली राहिले, तरी सुद्धा यांना ते बोचायला लागलंय. यांना इतकी जड झाली आहे निवडणूक. आता बघा तो महापूर कशा पैशांचा किती होणार आहे, काय होणार आहे, किती नासधूस होणार आहे. कळमकरजी, तुम्ही मेन मुद्द्यावरती आलात. मी तुम्हाला थेटच विचारते, जे तुम्ही म्हणालात की तुमच्या इलेक्शनमध्ये असेल, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये असेल, ज्या लोकांनी काम केलं त्यांना त्रास सुरू झालाय. मात्र विधानसभेच्या वेळेस चित्र थोडं वेगळं होतं. जे शिंदे गटातले आत्ताचे नगरसेवक आहेत ते बऱ्यापैकी स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत होते, त्यांना देखील त्रास दिला जातोय. करंट उदाहरण घ्यायचं झालं तर अनिल शिंदे हे आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात, हेही आम्ही बघितलंय. त्या गोष्टीवरती तुम्ही काय सांगाल? नेमकं हे जे घडतंय, भाजपा असेल, राष्ट्रवादी, घड्याळ असेल, ही लोक जे सत्तेचा वापर करतायत, रिव्हॉल्वर दाखवण्याचा प्रकार झाला. मात्र कालचा करंट जी गोष्ट आहे त्यावरती काय सांगाल? फक्त एकच आहे या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध. अक्षरशः म्हणजे पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग, इथं स्थानिक महापालिकेपुरतं जे काम करतंय, हे सगळे लोक एका आदेशाची, एका फोनद्वारे त्यांची जी पद्धत पाहिजे, सगळ्यांना एकतर्फी हे न वागता सगळ्यांना बॅलेन्स ठेवून या इलेक्शनमध्ये काम केलं पाहिजे. फक्त घड्याळ आणि कमळ याच्या विरोधात जे जे उभे आहेत त्यांना प्रचंड त्रास द्यायचा. ज्याचे व्यवसाय आहेत, हॉटेल व्यवसाय आहेत, कुणाची दुकानं आहेत, कुणाचं दुसरं एखादा टेंडर आहे, त्यांना सगळ्या आर्थिक त्यांची कोंडी करायचं काम करायचं. आमचे काही मित्र आहेत जे शिंदे गटातले, ठीक आहे, आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक करतोय. त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन कस्टमरला मारहाण होती, वेटरला मारहाण होती, यांच्या नातेवाईकांना मारहाण केली जाते, पोलीस सरळ दांडकं उगारतात. काय चालू आहे? तुम्हाला कुठंतरी पाहिलं मी एका इंटरव्ह्यू मध्ये, ठोकून काढणार, हे करणार. अरे काय भाषा आहे तुमची? पद्मश्री का पद्मविभूषण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील काय आदर्श ठेवतो या जिल्ह्यामध्ये आपण? आणि ज्यांच्या संगत तुम्ही तर म्हणजे दुर्दैव आहे, ह्यांच्या गळ्याला लागले नसते, यांची साथ दिली नसती, तर आज निलेश लंकेंना जो कौल मिळाला, ही निवडणूक ह्या साथीमुळेच गेलेली आहे. म्हणजे मी हे नाही म्हणत, इथं योग्य आमचे खासदार निलेश लंके साहेबच निवडून आलेले आहेत, ते त्या पदाचे 100% मानकरी आहेत. पण नुकसान एखाद्या संगतीमुळे कसं होतं आणि भाषा कधी बदलती. आपण न्यूरोसर्जन आहात, आपलं एक वेगळं त्या ठिकाणी हे होतं. पण आता जर बघितलं तर 100% याच्यामध्ये यांची भाषा बदललेली आहे. आणि या भाषे नुसती शब्दाद्वारे नाही, पण कृतीद्वारे हे दिसून आणतात आहे की आम्ही काही करू शकतो, कोणी काही वाकडं करू शकत नाही. ठराविक काही चॅनल त्यांना प्रमोट करतात, त्यांना खूप भारी वाटतं ते. आणि असे आहेत नगरमध्ये 1-2 चॅनल जे असे दावणीला बांधल्यासारखे, ज्यांचा एक दर्जा, 1-2 वर्षापूर्वी एक दर्जा निर्माण केला होता, परंतु आता दावणीला बांधल्यासारखे काही चॅनल आहेत. आमचं काही केलं तरी आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही आहे तसे स्पष्ट आहोत जनतेसमोर. त्याच्यामुळं हे सगळ्या याच्यामध्ये राजकारणामध्ये मला असं वाटतं काही अतिशय चांगले प्रामाणिक काम करणारे मीडिया आहेत, जर्नलिस्ट आहेत की जे काम करतात. तुमचं देखील आम्ही कौतुक करतो. तुम्ही निष्पक्षपणे या सगळ्या काही बातम्या या शहरामध्ये लावत असतात. गोष्टींना जाब विचारता का? विरोधक म्हणून, एक सक्षम विरोधक म्हणून तुम्ही यांना जाब विचारता का की हे जसं अनिल शिंदेच्या घरी तुम्ही धाड टाकण्याचा बहाणा करता, मग तसं राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, अन्य महाविकास आघाडी असेल, प्रत्येकाच्या ठिकाणी धाड टाकता का? आम्ही सांगितलंय, आम्ही 3-4 ठिकाणं आता सांगतो, परंतु पोलीस म्हणजे तेवढी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धमक दाखवली पाहिजे. मी सांगतो कुठल्या कुठल्या लोकेशनला कुठं कुठं पैसे आणि काय काय दाबून ठेवलंय. जातील का पोलीस लोक? वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारतो, जातील का ते? गुलमोर रोडला एक ठिकाणी, 2 नंबर वॉर्डात एक ठिकाणी, एका मेडिकल दुकानामध्ये आहे, बाजारपेठेमध्ये एका कपड्याच्या व्यवसायाच्या याच्यात मध्ये आहे. जातील का मला सांगा? नाही जाणार. उघडपणे तुमच्या कॅमेऱ्यावर बोलतोय, आम्हाला माहिती आहे ना ठिकाण. एक तर्फी, एक कल्ली कार्यक्रम चालवायचा.
खऱ्या अर्थानं नगरकरांनो झालं असं हे की सत्ता आहे आणि सत्तेमुळे आम्ही काहीही करू शकतो. मात्र अशी गोष्ट असते की सत्ता कधी अमरपट्टा बांधून येत नाही, सत्ता येते जाते. तुम्ही महत्वाचा विषय छेडला की संगतीमुळे या सगळ्या गोष्टी घडतायत. मी पुन्हा थोडस पाठीमागे जाते. तुमचा मित्र होता, मित्राने जी आता भूमिका घेतली आहे, जी अगदी अगदी बदलली आहे विधानसभेपासून, आणि त्याचं कारण तुम्हीच आहात. ही भूमिका तुम्हाला पटतीये किंवा ह्या भूमिकेमुळे लॉंग लाईफ, लॉंग टर्म राजकारण राहील असं वाटतं? भूमिका बिलकुल पटत नाही. ह्या हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे हा कुणी घ्यायचा असेल तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलेलं हिंदुत्व, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रेरित असलेलं हिंदुत्व, आणि त्याच्या खाली आपण त्यांचे पाईक म्हणून, त्यांचे मावळे म्हणून आजच्या या 21व्या शतकामध्ये आपल्याला ह्या तरुण पिढीपर्यंत कुठलं हिंदुत्व पोचवायचं आहे तर शिवरायांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं, ना की कुठंतरी या समाज व्यवस्थेवर याचा परिणाम होईल. काहीतरी बोलायचं, तिकडचे कुठून तरी येतात ते राज्यातले, ते ज्यांना बाबा कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, काय संबंध आहे या शहरामध्ये येऊन? तुम्हाला त्यांचंच वाक्य आहे ना, कल्ला करून गल्ला भरणाऱ्यांचे दिवस गेले. हिंदुत्वाच्या नावाने कल्ला तुम्ही करता. अरे गल्ले तुम्ही हिंदू पोरांना रोजगार मिळून द्या, मग त्यांचे गल्ले भरा, मग आम्ही तुमचं हिंदुत्व स्वीकारू. हे शब्द तुमचे आहेत ना, तर भरू द्या ना, पोट भरू द्या ना, मिळू द्या ना रोजगार. नुसतं अहिल्यानगर आणि अहमदनगर, अहिल्या देवींच्या नावाने आमच्या युवतींसाठी योजना सुरू करा. मग मी अभिनंदन व्यक्त करतो, जाहीर त्यांच्या ऑफिसवर जाऊन करतो, अधिकृत असलं तर ऑफिस, तिथं जाऊन मी सत्कार करायला जाईन, आई भवानी शपथ. पण फालतूचं बेगडं राजकारण, बेगडं हिंदुत्व आम्हाला दाखवू नका. आम्ही यासाठी मोठी किंमत पण मोजू शकतो, आम्हाला ट्रोल केलं जाऊ शकतं, परंतु मला या शहराचं, आम्हाला भलं पाहिजे, या शहराचं कल्याण होईल असं बघा. ठराविक भाडोत्री जे काही लोक असतील ना तुमच्याकडं, त्या लोकांना एकतर आम्हाला भीती नाही त्यांची, आम्ही एकटं फिरतो, आम्हाला या शहराच्या तरुणांची काळजी आहे. उगाच भडक भाषणं देऊन, भडक सोशल मीडियावर मजकूर टाकून हे फार वेळा हे होत नसतं. काही काळ असतो, टाइमलाईन असते, त्या टाइमलाईन नंतर मोठे मोठे नेत्यांना हे शरण पत्करावं लागलेलं आहे, जमिनीवर यावं लागलेलं आहे. आत्ता थोडासा माज आहे, ठीक आहे, काळ दाखवल, लोक दाखवतील. अभिषेकजी, तुम्ही ऑफिसचा विषय काढला की ऑफिस त्यांचं असेल तर, पण मला असं वाटतं की नगरमधल्या मध्यवर्ती ठिकाणी जे जैन लोकांचं धार्मिक स्थळ होतं, तो विषय महत्वाचा नाहीये. विषय महत्वाचा आहे सिसपे घोटाळा, जो अहिल्यानगरच्या म्हणजे राजकारणाचा किंवा महानगरपालिकेचा एक भाग आहे, म्हणून तो सातत्याने चर्चेला जातोय. तुम्हाला काय वाटतं यावरती? सिसपे महत्वाचा आहे, महत्वाच्या गोष्टी आहेत की महानगरपालिकेचा भ्रष्टाचार जो मोठ्या प्रमाणात आहे, लाखोच्या लोकांना घरपट्टी येते, पानपट्टी येते, अगदी लाईट बिलाचंही तेच आहे. नेमकं महत्वाचं काय? कुठल्याही घोटाळ्यासाठी मला असं वाटतंय राज्याचे मुख्यमंत्री साहेब इथे येऊन गेले, त्यांना काहीतरी चिठ्ठी दिली असेल, त्यांना एक स्क्रिप्ट, म्हणजे निश्चित प्रकारे सगळीकडे फिरावं लागतं. त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये वगैरे या घोटाळा झालेला आहे आणि याला 100% कारणीभूत खासदार निलेश लंके आहेत, पण राज्याचे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री सुद्धा आहेत. आता ठीक आहे, ते सभेद्वारे संबोधन करावं लागतं, टीका करावी लागते, काहीतरी आम्ही करू ते सांगावं लागतं. पण इथं या शहरामध्ये अनेक असे घोटाळे आहेत ज्याच्या ईमेल्स मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेले आहेत. महानगरपालिकेचे घोटाळे, 700 कोटींचा घोटाळा जे किरण काळेंनी काढला, सगळ्यांबाबतीत तुम्ही कशी कारवाई करता तो दुजाभाव दिसला नाही पाहिजे. कारण राज्याचा प्रथम नागरिक देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. ठीक आहे, याचं जर थोडंसं राजकारण होत असेल आणि ज्या जनतेचा पैसा याच्यामधून म्हणजे अडकलेला आहे, काय आहे, आम्ही सुद्धा निवेदन घेऊन जाऊ ना की सिसपे घोटाळ्यामध्ये सखोल चौकशी केली गेली पाहिजे. याच्यामध्ये जो कोणी राज्य शासनाला एक चांगला वकील द्यायचा ते आम्ही अण्णा हजारे साहेबांच्या मार्फत तिथं निवेदन देऊ. कारण अण्णा हजारे साहेब, पद्मश्री पोपट पवार साहेब आणि निलेश लंके साहेब ह्या उद्घाटनाला होते आणि फक्त दाखवायचं की निलेश लंके याला जबाबदार आहे.
एकच घोटाळा आहे का नगरमध्ये, सिस्पेचा नगर जिल्ह्यात, असं वाटतंय का? बँकिंगचा जो सगळ्यात मोठा आहे तो एकच आहे का? सगळ्यात मोठा माणसाचा जीव असतो. सगळ्यात मोठा घोटाळा नगर मनमाड रस्त्याचा आहे. नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत किती ठेकेदार किती वेळा पळून गेले तेवढं सांगा. किती लोकांचा जीव गेला त्याच्यावर आधी हे करा. कोणीतरी कोंडीत सापडला म्हणून आम्हाला अनेक अशी काही गोष्टी बोलता येतील, पण उगाच राजकारण आणि निवडणूक आणि त्या माध्यमातून हे नाही करायचं. एका माणसाला पर्सनल टार्गेटिंग करून जर तुम्हाला जिल्ह्यात राजकारण करायचं असेल, मला नाही वाटत याला शेल्फ लाईफ असती. ते घोटाळ्यामध्ये तर तुम्हाला तुमचंही नाव घेतलं जात होतं रयतच्या बद्दल, किंवा नोकरीचा आमिष दाखवून कळमकरांनी लोकांना फसवलं असंही म्हटलं जात होतं. मग महाविकासाकडे फक्त घोटाळेच करतेय का? मी जर त्याच्यामध्ये माझं काही निघालेलं असतं तर 100% यांच्याकडं 2-3 पक्षाचे पदाधिकारी आहेत. मला नाही वाटत हे माझ्यासाठी पत्रकार परिषद देतील, पण कुणाला तरी पुढं करून पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. की अभिषेक कळमकरांनी बाबा शिक्षकांचे पैसे खाल्ले, आम्ही असं केलं तसं केलं. तुम्ही बोलायला पाहिजे ना. फक्त कुणाला तरी पुढं केलं आणि दिली बाईट टाकून आणि दिलं हे करून. 40-45 वर्षाचं आमच्या आदरणीय दादा भाऊंनी कधीही लोकांना कुणालाही विचारलं, सामान्याच्या सामान्य माणसाला, त्याच्यामध्ये दगा फटका झालेला नाही, त्याच्यावर विश्वासघात केलेला नाहीये. आणि म्हणूनच गेल्या 22 वर्षापासून रयतचं पद पवार साहेबांनी दादांकडं दिलेलं आहे. मला सुद्धा जनरल बॉडीचं सदस्य बनवलेलं आहे. आम्हाला पैसे कमवायचे असते तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने भरपूर पैसे कमवू शकलो असतो आम्ही. हे जे खालच्या पातळीचं राजकारण आहे एक दिवस चांगल्या प्रकारे अंगलट येईल. कळमकरजी सातत्यानं फक्त निवडणुका असतील तेव्हाच माजी खासदार शहरामध्ये येतात, काहीतरी धमाकेबाज बोलतात, भाषणं असतील, सभा असतील, हायजॅक करणं, स्वतःची वाहवा करून घेणं. पण मला कुठेतरी असं वाटतं की पालकमंत्र्यांपेक्षा माजी खासदार यांचा हस्तक्षेप जास्त होतो. मग शहराला नेमका या जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही? मला असं वाटतंय सुजय विखेंचे स्वतःचा निर्णय घ्यायचं एक क्षमता कमी झालेली आहे. ते इथले जे आमदार आहेत त्यांचं पूर्णतः ते जसं सांगणार त्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीमध्ये राहून सुद्धा ते त्यांचं कामकाज चालवतात. ते सांगतील तसे त्या त्या पद्धतीचे निर्देश देतात. ते जी त्यांच्या राजकारणाला ही धोक्याची घंटा आहे आणि जे गोष्टी नाही केल्या पाहिजे त्या करण्याला भाग राष्ट्रवादीचे आमदार यांच्यासाठी परिस्थिती निर्माण करतोय. तुम्ही तोही मुद्दा घेतला की महायुतीची जी प्रचार सभा झाली, अजित पवारांचा फोटो बॅनरही वरतीही नव्हता आणि स्टेजवरतीही नव्हता. आणि आणखी एक सांगेल की अगदी आता संपत आली आहे, प्रचार आज सांगता होईल, अजूनही अजित पवारांनी नगरमध्ये लक्ष घातलं नाही. तर दुसरीकडे जे खासदार निलेश लंके आहेत ते मांडीला मांडी लावून पुण्यामध्ये या ठिकाणी प्रचार करतायत. दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे. तुम्हाला असं वाटतं की कितीही टीका झाल्या, काही झालं तरी निलेश लंके यांचं पारडं हे इथल्या स्थानिक आमदारापेक्षा जरा जास्तच जड आहे किंवा अजित पवारांच्या खूप जास्त जवळ आहेत? तुम्ही कसं बघताय या नेते मंडळींकडे? अजितदादा साहेबांना एक कळून चुकलेलं आहे की आता हे यांचे कार्यकर्ते जे नगरमध्ये लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते आता भाजपमध्ये जाणार आहेत. कधी जातील, पण लवकरच जातील हे त्यांना माहीत झालेलं आहे. पण भारतीय जनता पार्टीचे काही वर्षाचे शिल्लेदार, संघातले लोक, विश्व हिंदू परिषदवाले, बजरंग दलवाले हे यांना स्वीकारतील का? सुजय विखे जाऊ देतील, येऊ देतील का एक स्पर्धक त्यांना? सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे. जरी जाण्याची चर्चा असली, यांना जरी वाटलं असेल की आमच्यासाठी सेफ जागा तिकडे आहे, मात्र सुजय विखे ते येऊ देतील का तिथे? म्हणजे हे होऊ शकतं. मला असं वाटतं त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेतील तो सगळ्यात महत्वाचा ठरेल. खऱ्या अर्थानं हे राजकारण आहे, हा राजकारणाचा मुद्दा आहे. मात्र आपल्याला जे बोलायचं आहे ते सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडायचे आहेत. सर्वसामान्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्यांच्या गोष्टी करायच्या आहेत. जे काही घडतंय ते सगळ्या समोर घडत आहे. इथे टीका टिप्पणी होतीये, रिव्हॉल्वर काढली जातीये, महिला उमेदवार आहेत त्यांना कोंडीत पकडलं जातंय. जे विरोधात काम करतायत त्या विरोधकांच्या घरी धाडी टाकल्या जात आहेत, हॉटेलवरती धाडी टाकल्या जात आहेत. कळमकरजी, ही निवडणूक याच गोष्टींमध्ये गुरफटली आहे. विकासाच्या मुद्द्यांचं काय? विकासाचं काही घेणं देणं नाही ना सत्ताधाऱ्यांना. मी जसं सांगितलं की ठराविक जे आपले जवळचे कार्यकर्ते असतील, ठराविक जणांसाठी हे करायचं. तुम्ही बघा ना किती लोकांचे तिकीट कापले.
ते तर म्हणतात की तुमच्याकडे उमेदवार नव्हते म्हणून तुम्ही ते तिकीट कापलेले लोक घेतले ती. आमच्याकडे उमेदवार नव्हते म्हणूनच बंदूक लावून पोलिस पाठवले, PA पाठवले, धास्ती किती घेतली. आमच्या उमेदवारांचं आम्ही कौतुक करतो. ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 29 उमेदवार आज निवडणूक लढत आहेत. करू शकले असते ते बंदुकीचा धाक दाखवून, शस्त्र दाखवून. अहो, महिलांना सुद्धा धमकवलं. निवडणूक नुसतं मतदार राजा म्हणायचं, निवडणूक तुम्ही होऊनच देत नाही. काही ठिकाणी बिनविरोध केल्या. त्यांचेच काही लोक आहेत ज्यांना यांनी म्हणजे मी तर नेहमी म्हणते की 1 नवरी आणि 17 नवरदेव हा प्रकार केलेला आहे स्थानिक आमदारांनी इथं, की प्रत्येकाला सांगितलं मी तुला नगरसेवक करेल, याला नगरसेवक करेल, त्याला नगरसेवक करेल. आणि तिकीट देण्याची वेळी मात्र जे ठरलेले 4 जण आहेत किंवा 2-3 जण आहेत त्यांनाच तिकीट देण्याची वेळ आली. बाकी अनेक जण जे गुडघ्याला बाशिंग बांधून होते अपक्ष उभे आहेत, काही महाविकास आघाडीमध्ये आहेत. बळ मिळालंय का? कारण की ऑलरेडी तुमच्याकडे रेडी पॅक आलेला आहे. नाही, ते बरेच जणांनी संपर्क केला आम्हाला. काही जणांनी बिचाऱ्यांनी व्हॉट्सअप कॉल केले, काही लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांकडे आम्हाला निरोप पाठवले. आमची चूक झाली, आम्ही तुमच्या सोबत नव्हतो, पण आम्हाला आधार द्या, आम्हाला मदत करा. आम्ही परत त्या लोकांच्या विचारांसोबत आणि त्या लोकांसोबत जाणार नाही. असे 20-25 जण आहेत. तुम्ही केतन क्षीरसागरनं देखील तुमच्याकडे घेतले जे कट्टर होते. हा, तिथं आता ते मशाल चिन्हावर उभे आहेत. कट्टर म्हणजे काय, त्यांचे युवक अध्यक्ष होते ते. जे आपण म्हणतो जनसंपर्क असतो किंवा जो क्राऊड असतो, तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नसेल कारण ऑलरेडी रेडी होऊन आलेला आहे. ज्या वेळेस निवडणूक चालू आली 23 तारखेला फॉर्म भरायला चालू झालं. युती होईल नाही होईल हे किती 23 तारखेच्या दुपारपर्यंत चालू होतं. 25 तारखेपर्यंत युती होईल का नाही, फक्त ठराविक जे माहिती आहेत, जे दिग्गज आहेत त्यांनी फॉर्म भरायची प्रक्रिया केली. पण बाकीचे 60 जण राहिले होते शिल्लक. त्या 60 जणांना वाटत होतं नाही आपली युती तुटणार आहे. काही जणांनी अपक्ष, घड्याळच्या लोकांनी अपक्ष फॉर्म भरले होते. ते काय असतं ते आपले नो ड्यूज भरले होते. फक्त वेड्यात काढायचं काम यांनी केलं. त्यांच्याकडून राब पाहिल्यासारखं राबून घेतलं. पण ह्या लोकांची आज दुसरी पिढी म्हणजे माझं जाऊ द्या असं म्हटले काही जण. आता माझं झालं गेलं जाऊ द्या, मी तुमचं काम केलं, मुलाला तरी तिकीट द्या. त्यांच्या मुलांना सुद्धा तिकीट दिले नाही. हे यांचं फक्त काम भागून घेतात. लोकांना, कार्यकर्त्यांना, निष्ठावंतांना येड्यात काढतात आणि चालू देतात यांची सवारी. कळमकरजी, मी तुम्हाला पुन्हा त्याच मुद्द्यावरती येईल. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी एक संघ आहे, एक समेट आहे, मशाल असेल, काँग्रेस असेल आणि तुतारी असेल, एकत्र आहे. तुम्ही ज्या पद्धतीने एकत्र ठेवून जो प्लॅनिंग केलाय, जे उमेदवार दिलेत, अगदी तफावत आहे. महायुतीचे उमेदवार आणि तुमचे उमेदवार अगदी वेगळं गणित आहे. हा काहीतरी एक प्लॅन आहे, एक गेम प्लॅन आहे किंवा एक डाव आहे, काय आहे? कारण की दिसत नाहीये मात्र वजन जास्त आहे. मी जसं सांगितलं, सगळ्याच गोष्टी आम्ही काय जाहीररित्या आम्ही बोलू नाही शकत. या नगरनी बरंच काही असं अनपेक्षित बघितलेलं आहे. एकाच वेळेस 2 महापौर, कुणाच विश्वास बसणार नाही की कसं झालं होतं ते. संदीप कोतकर आणि दीप चव्हाण. ते नंतर ठीक आहे, त्याचा निर्णय एक लागला. असे वेगळे पीठासन अधिकारीच्या बाबतीत निर्णय असेल, आयुक्त, इथल्या आयुक्तांना अँटी करप्शन मध्ये त्यांच्याच दालनामध्ये पकडलं गेलं असेल, असे अनपेक्षित गोष्टी या शहरामध्ये होतात. आमचं जरी वजन दिसत नसलं, महाविकास आघाडीचाच महापौर हा कसा होतो हे आम्ही दाखवून देऊ. हा विश्वास आहे की महाविकास आघाडीचाच महापौर होणार आहे. हा विश्वास कळमकरांचा देखील आहे, हा विश्वास निलेश लंकेंचा आणि हा विश्वास काळेंचा देखील आहे. नेमका आता 16 तारखेला महापौर कोण बसतोय ते पाहायचे आपल्याला. मात्र महाविकास आघाडीनं जो निश्चयनामा जाहीर केलाय, अत्यंत उत्तम निश्चयनामा आहे. असा निश्चयनामा कुठल्या पक्षानं किंवा कुणीही नगरमध्ये तर जाहीर केलाच नाहीये. कुठला मुद्दा तुम्हाला फार महत्वाचा वाटतो आणि सगळ्यात आधी तुमचा महापौर बसला की तो मुद्दा तुम्ही कव्हर करणार आहे? सगळ्यात पहिले आम्ही प्रत्येक नागरिकाला विमा योजनेचं, जे कुणाचंही धाडस होणार नाही, कुठल्याच पक्षाचं होणार नाही, पण आमच्या संयुक्तिक तिन्ही पक्ष मिळून, म्हणजे याच्यासाठी दीप चव्हाण साहेब असतील, किरण काळे असतील, मी असेल आणि विशेषतः आम्हाला मार्गदर्शन करणारे खासदार निलेश लंके साहेब. आम्ही ज्या वेळेस सगळ्या लोकांशी, सगळ्या या शहरामधले विद्वान लोक ज्यांना बाबा खूप चांगला अभ्यास आहे या शहराचं, एक चांगलं डेव्हलपमेंट कसं व्हावं, त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही ही संकल्पना मांडली, तयार केली. आणि जे दुर्बल घटक असतील, वंचित असतील, ह्या गरीब लोकांना हॉस्पिटलची
खूप मोठी अडचण निर्माण होती. बऱ्याचशा वेळेस योजनांच्या द्वारे शासनाच्या तरी देखील तो आजार, तो अपघात त्याच्यामध्ये बसत नाही. तर त्याला कसा आधार द्यायचा, तो आधार देण्याचं काम आमच्या विमा योजनेतून केलं जाणार आहे. अहिल्यानगरचा पुत्र म्हणून एक जी युवकांसाठी योजना आहे, जे शासनाच्या मोठ्या मोठ्या योजना असतात त्याच्यातून प्रशासकीय पातळीवर त्यांना तिथं रिक्रूट करून त्यांना टेम्पररी जॉब्स 10 ते 15 हजार रुपयाचे कसं त्याला प्राप्त होईल हे देखील आम्ही करणार आहोत. 15 मिनिटची शहर संकल्पना सगळ्यात मोठा मुद्दा आहे की 15 मिनिटच्या अंतरावर की हे शहरामध्ये नागरी सोयी सुविधा, चांगलं शिक्षण, चांगल्या आरोग्याच्या सुविधा, बऱ्याचशा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी, उद्यानं, हे सगळं आम्हाला त्या 15 मिनिटच्या शहर संकल्पनेत येतं. तर असे महत्वाचे 2-4 मुद्दे आहेत. आणि सगळ्यात मोठं जे आपलं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पाण्याचा, ही फेज 2 योजनेबद्दल बोललं जातं. ही फेज 2 ची योजना 3 महिन्यात आम्ही कंप्लीट करू आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 4 इंचीचे पाणी हे आम्ही देण्याचं काम करू. कळमकरजी, सरते शेवटी आपण फुल स्टॉप देतोय या सगळ्या आपल्या मुलाखतीला. मात्र इलेक्शन आहे, 15 तारखेला मतदान होणार आहे. तुम्ही अख्खा शहर पिंजून काढलेला आहे. प्रत्येक जण अभिषेक कळमकरला ओळखतो आणि अभिषेक कळमकरजी प्रत्येक नगरकरांना ओळखतात, कारण ही विधानसभेची मुहूर्तमेढ आहे, ती बांधणी आहे. लोक तितके तुमच्या जवळ आलेले आहेत. मतदाराला काय सांगाल, काय आव्हान कराल? मी या अहिल्यानगर शहराच्या तमाम जनतेला, मायबाप जनतेला, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, युवकांना आणि त्या प्रत्येक नवीन मतदाराला या ठिकाणी विनंती करतो की परवाच्या दिवशी येत्या 15 तारखेला तुमचं असलेलं एक मोलाचं मतदान आम्ही महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्यासाठी आम्हाला एक संधी द्यावी. निश्चित प्रकारे आपल्याला जे हवंसं वाटणारं, आपल्याला जे आपला अधिकार आहे, आपल्याला प्रत्येक आपल्या भागामध्ये, प्रभागामध्ये चांगले विकास कामं आम्ही करून देण्याचा आम्ही या संकल्प केलेला आहे. आणि तुमच्यासाठी निश्चित प्रकारे एक चांगलं डेव्हलप शहराच्या प्रवासात आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सोबत सहभागी होऊन जीवतोड या ठिकाणी काम करणार आहोत. तर त्याच्यामुळे आम्हाला एक संधी द्यावी. हाताचा पंजा, तुतारी आणि मशाल याच्यावर जेवढे उमेदवार उभे आहेत या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आम्हाला विजयी करावं. धन्यवाद. नक्कीच आपल्यासोबत होते या ठिकाणी शहराचे जिल्हाध्यक्ष, माजी महापौर अभिषेक कळमकरजी. आपले खूप खूप धन्यवाद. आपण अनेक गोष्टी सांगितल्या आणि रोखठोक भूमिका मांडलेली आहे. जे चुकतंय त्याला चूक म्हटलं पाहिजे आणि जे बरोबर आहे त्याला बरोबरही म्हटलं पाहिजे. दहशत असेल, चुकीच्या गोष्टी असेल, प्रशासनाचा गैरवापर असेल, हे सगळं काही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वापर केला गेलेला आहे. मात्र महाविकास आघाडी हे शहराचं एक नवीन व्हिजन, शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करतेय. आता मतदार राजा नेमका कौल कोणाला देतोय हे पाहणं फार महत्वाचं आहे. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.